रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण लोकेशन निवडलेलं आहे ते माझेवाडा जंक्शनलाच लोढा प्रिवा नावाचं 3 टावरचं कॉम्प्लेक्स आहे। त्या टावरमध्ये जे ग्राउंड प्लस 29 माळ्याचं टावर आहे आणि त्याच टावरमध्ये खरं तर 3 BHKचा फ्लॅट आहे। जो 3 BHKचा फ्लॅट आहे खरं बघितलं तर 1100 कार्पेट आणि 2 कार पार्किंग कव्हर्ड याच्यामध्ये असणार आहेत। मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 10,000 रुपये मेंटेनन्स इकडे असणार आहे। आजूबाजूला जर तुम्ही बाल्कनीमधनं बघितलं तर तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे सुंदर असं सगळं दिसतं। स्विमिंग पूल दिसतं, अधिक एक मंदिर दिसतं आणि असा हा मोकळा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या फ्लॅटमध्ये नक्की असू शकतो। आपण थोडक्यात खूप हायरला पण नाही आणि एकदम खाली पण नाही, मिडल फ्लोअरला आपण फ्लॅट काढतोय। हा फ्लॅट बघितला तर खूप मोठा आणि प्रशस्त आहे। माझेवाडा लोकेशन आहे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे। जर समजा आपण याचं कंपास वाईज जर चेक केलं तर साऊथ वेस्ट याचं फेसिंग असणार आहे। बाहेर जाताना साऊथ वेस्ट असेल आणि आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट असणारं हे फेसिंग आहे। मालकाने तसं जर तुम्ही बघितलं तर इकडे बघू शकता 2 लिफ्ट आहे, पलीकडे 2 घरं आहेत। ह्या 2 लिफ्ट आहेत, 2 लिफ्टच्या नंतर हे त्यांनी असं फर्निचर मस्तपैकी शूरॅक वगैरे सगळं तयार केले। अधिक इकडे सेफ्टी डोअर पण मस्तपैकी बनवलेला आहे। आणि मग आतमध्ये ज्यावेळेला आपण येणार आहोत खरं तर घरामध्ये पेंटिंगची गरज आहे। बाकी तुम्ही जर बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे सुंदर असं सगळं मस्त बनवलेलं आहे। AC वगैरे सगळं आहे। तुम्ही बघू शकता हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। इकडनं पण तुम्ही अशी जागा, अधिक इकडनं पण तुम्हाला मोठा स्पेस मिळतो। ह्या साईडला पण मोठी जागा मिळते आणि सुंदर अशी वापरात येणारी बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की मिळते। फक्तच बाल्कनी नाही तर ती प्रॉपर बाल्कनी आहे जी तुम्ही खरोखर वापरू शकता। पलीकडे जर बघितलं तर लोढा क्राउनच्या बिल्डिंग्स दिसतात, पण त्याच्याच अलीकडे हे लोढा प्रिवा नावाचं वेगळं असं चांगल्या पद्धतीचं लक्झरियस असं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये दिसतील। आणि ह्या बघा एवढा मोठा तुमचा डायनिंगचा स्पेस आहे आणि डायनिंगच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर असं एक स्टोरेज बनवलेलं आहे, जे वरतून खालपर्यंत मस्तपैकी स्टोरेज आहे। अधिक ह्या साईडला 2 प्लॅटफॉर्म असणारं किचन असू शकतं, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन आलेली आहे आणि ह्या साईडला परत एक वेगळं किचन त्यांनी बनवलेलं आहे, जे तुम्ही कधी वापरायचं म्हणलं तरी तुम्ही वापरू शकता। वरती ACचे डक्ट आहेत। अशा पद्धतीचा खरं हा फ्लॅट 3 BHK फ्लॅट आहे। आणि फ्लॅटमध्ये जर बघितलं तर फर्निचर वगैरे पण चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं आहे, बदल करण्याची काही गरज नाही आहे। वरती तुम्हाला फॉल सिलिंग बघू शकता किती चांगल्या पद्धतीनं फॉल सिलिंग केलेलं आहे। थोडंसं फक्त घड्याळ वगैरे काढल्यामुळे इथं आपल्याला पेंटिंगची गरज आहे। नंतर हा बेडरूम आहे, बेडरूम पण बघू शकता चांगल्या क्वालिटीचं फर्निचर बनवलेलं आहे। इथं आल्यानंतर ह्या फर्निचर सहित आपल्याला हा फ्लॅट मिळेल। इकडे बघा हे पद्धतशीर असं कपाट ह्या साईडला पण लावलं आहे। अधिक हा बेड पण मस्त मोठा चांगला लागलेला आहे। पलीकडल्या साईडला जागा शिल्लक राहते, ह्या साईडला पण जागा राहते। अधिक मग इकडे परत आलात तर तुम्हाला इथं पण एक कपाटाची स्टोरेजसाठी वेगळी सुविधा करून ठेवलेली आहे। आणि इकडनं जरी बघितलं तर आपलं तुमचं मेन गेट जे आहे लोढा प्रिवाची एंट्री गेट तुम्हाला इकडनं दिसतं। आणि नंतर इथे पण एक AC तुम्हाला LG कंपनीचं आहे। इथे बघा हे पण फर्निचरचं काम मस्त करून ठेवलेलं आहे। हे मोठं असं प्रशस्त बाथरूम, वॉशरूम, किचनही तुम्हाला मोठं चांगलं पद्धतशीर ह्या बेडरूममध्ये तुम्हाला मिळतं। आणि नंतर ह्या आपण इकडनं आल्यानंतर मालकाने एवढी बारीक काळजी घेतली, याचं जे हे लागेल वगैरे म्हणून त्यांनी हे बघा त्याचा पण बंदोबस्त करून ठेवला, जे पायाला लागलं नाही पाहिजे म्हणून। मग त्याच्यानंतर इकडे आलो का इथं परत एक मोठं बेडरूम आहे, जे तुमचं चालू होतं। बेडरूम चालू झाल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मोठं प्रशस्त इकडं भेटतं अशा पद्धतीचं बघा। आणि इकडनं परत आपण आल्यानंतर मग आता हा आपला परत बेडरूम चालू होतो। इथला बेडची साईज जरी तुम्ही बघितली तर बघा 2-3 फूट जागा ह्या साईडला मिळते, 1 फूट जागा त्या साईडला मिळते। अधिक इकडं सुसज्ज असं मोठं कपाट पण त्यांनी इथं काम करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला पण काही काम करायची गरज नाही आहे। पलीकडे त्यांनी मग एक स्वतःचा एक टेबल ठेवलेला आहे, इकडे ड्रेसिंग टेबल ठेवलेलं, वरती परत LGचा एक AC पण ठेवलेला आहे। आणि इकडून क्रॉस व्हेंटिलेशनसाठी समोरून तुम्हाला गेटचा व्ह्यू मिळतो। इकडनं पण तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे दुसऱ्याचा स्विमिंग पूल दिसतोय। अशा साईडचं इकडे एक साईड टेबल ठेवलेला आहे। असा एक खूप मोठा प्रशस्त आणि चांगला बेडरूम पण आहे। मग इकडनं जर आपण ह्या बेडरूमला परत आलो तर इथे पण तुम्हाला एक बेडरूम आहे, जो चांगला मोठा आहे, ज्याच्यात त्यांनी कपाटाचं काम ऑलरेडी मस्त आणि चांगलं केलेलं। याच्यात पण काय काम करायची गरज नाही। पेंटिंग सोडून मला असं वाटते ह्या फ्लॅटमध्ये काहीच काम नाही। ही खिडकी उघडल्यानंतर तुम्हाला समोर लोढा लक्झरी नावाचं कॉम्प्लेक्स दिसतं आणि हवा मात्र तुम्हाला ह्या बेडरूममध्ये खूप चांगली प्रशस्त येते। वरती तुम्ही बघू शकता परत एक LGचा AC। अधिक इकडे जर तुम्ही आला तर इथे पण परत तुम्हाला मोठं प्रशस्त असतं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडे पण मस्त मोठं मिळतं। अशा पद्धतीचा खरं हा 3 BHK फ्लॅट आहे। तुम्ही जर बघितलं तर एक बाथरूम, ह्याला पण बाथरूम आहे, ह्या बेडरूमला पण बाथरूम आहे। फक्त
ह्या बेडरूमला तुमचं बाथरूम, ह्याला पण बाथरूम आहेत, म्हणजे सगळ्याला तिन्ही बेडरूमला तुम्हाला 3 बाथरूम आहे. कॉमन टॉयलेट ह्याच्यामध्ये नाही आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. आणि तुम्हाला इथं बघा तुम्ही किती मोठी जागा तुम्हाला डायनिंग स्पेसला दिसते. ह्या मालकांनी आता किंमत रिवाईज करून त्यांना थोडीशी अर्जन्सी आहे, त्याच्यामुळे 2,30,00,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. 2,30,000 पण ते काही ना काही कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि चांगला खरं फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल ना, तर हा फ्लॅट आपण नक्की दाखवू शकतो. किमतीत रिवाईज केलं म्हणून जर कोणाला माझ्याकडे लोकेशनसाठी इंटरेस्टेड असेल तर हा फ्लॅट आपण बघायला काही हरकत नाही. आणि असेच नवीन नवीन फ्लॅट, नवीन चांगल्या पद्धतीचे फ्लॅट तुमच्यासाठी आम्ही रोज प्रयत्न करून कुठून ना कुठून शोधून किंवा किरकिर करून काही ना काही घेऊन येत आहोत. जर तुम्हाला ते आवडत असतील तर तुम्ही फक्त जास्तीत जास्त फ्लॅट बघायचं काम करू शकता. अधिक आवडलं तर मग तुम्ही मला फोन करू शकता, नाही आवडलं तर काही विशेष नाही आहे. आणि सबस्क्रायबर्स मात्र आमचे तेवढे जास्त जर तुम्ही करत गेलात तर खूप आनंद होईल, कारण आम्हाला पण वाटतं आमच्या कामाची पोहोचपावती तुमच्याकडनंच आम्हाला मिळेल. त्यामुळं तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.